नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं लाईफ स्किल्स या चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. तर इथे मी 2 चमचे बेसन घेतले आहे आणि या बेसनामध्ये मी अर्धा चमचा तूप घालते. तूप घालून ह्याला भाजते. जर तुम्हाला तूप नसेल किंवा तूप घालायचं नसेल तर तेल घाला. त्यामुळे छानपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. त्याचा रंग बदलेपर्यंत, चांगला रंग बदलेपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे. तर हे बघा, मी रंग बदलेपर्यंत ह्याला छानपैकी भाजून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं बेसन छानपैकी भाजलं गेलं पाहिजे. आता हा बेसन जे मी भाजलं आहे त्याचा सुगंध इतका छान येतोय. तुम्हाला माहिती आहे, चण्याची डाळ जी आहे तिला आपली एक वेगळी चव आहे. तसा तुम्ही आपण काढून घेऊया आणि पुढची फोडणीची तयारी करूया. भुर्जीसाठी आपण हे 3 कांदे मिडियम साईजचे कापून घेतले, 1 टोमॅटो चॉप करून घेतलाय, हे 5-6 पाकळ्या लसूण आपण बारीक चिरून घेतलाय, या 5-6 हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा बारीक चिरून घेतल्या आहेत, आणि हे आलं आहे 1 इंच आलं आहे. ते एकतर तुम्ही किसून घ्या किंवा चिरून घ्या, बारीक चॉप करून घ्या. आता ही आपली पनीर भुर्जीची तयारी झालेली आहे. पनीर भुर्जीला फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलंय. आता तेल गरम होतंय, गरम झालंच आहे म्हणा. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर घालूया. गरम झालं आहे, यात आपण सर्वात पहिले लसूण घालून घेऊया. कांदा घालून घेऊया. कांदा छानपैकी आपण एक हलका ब्राऊन होईपर्यंत परतायचा. त्यात आपण लाल तिखट घातलंय, हळद घातली आहे आणि आलं आणि हिरवी मिरची घातली आहे, आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलंय. आणि याच्यात आता अर्धा चमचा मीठ घालून आपण याला शिजत ठेवूया. याला आपण मंद आच करून झाकण ठेवून शिजत ठेवूया. आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे. याला 3-4 मिनटं झाली आहे, मी ठेवलं होतं याला. चांगलं छान शिजलं आहे, एकजीव झाला आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आपले इतर मसाले म्हणजे गरम मसाला आणि आपण जे भाजून ठेवलेलं बेसन आहे ते घालून घेऊया. आता इथे आपण गॅस फास्ट करूया आणि आपण आपले गरम मसाला आणि बेसन हे घालून घेऊया. 3-4 मिनटं झाली आहेत. आता आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. याच्यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. आधी आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊया आणि मग त्यात पाणी घालूया. आधी मीठ ॲडजस्ट करूया. मगाशी आपण अर्धा चमचा घातलं होतं, परत अर्धा चमचा मीठ आपण घालून घेऊया. आता इथे तुम्हाला जर पावभाजी मसाला घालायचा असेल तर तो घातलात तरी चालेल, कारण की पावभाजी मसाल्याने अजून ह्याची चव वाढेल. आणि तुम्हाला घालायचं असेल तर घाला. मी गरम मसाला घातला आहे आणि त्याचा सुगंध खूप छान येतो आहे. ही ग्रेव्ही शिजली आहे त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान येतो आहे. आता याच्यामध्ये आपण पनीर घालूया. इथे असं मी हे पनीर कुस्करून घेतलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. सगळं पनीर घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं. कारण की हे थोडं ड्राय झालं आहे, त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया. अर्धा कप वगैरे पाणी घालायचं आहे आपल्याला आणि याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आणि परत 1-2 मिनटासाठी आपल्याला याला शिजत ठेवायचं, म्हणजे आपली भुर्जी झाली तयार. त्याला आपण आता झाकण घालून 2-3 मिनटं शिजत ठेवूया. त्याच्यामध्ये आपण थोडीशी, तुमच्याकडे असेल तर कसुरी मेथी घाला. पनीरच्या कुठल्याही भाजीमध्ये कसुरी मेथी घातली जाते तर तिने त्याची चव वाढते. त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर कसुरी मेथी घाला, आणि नसेल तर कोथिंबीर आहेच आपल्याकडे, कोथिंबीर पण मी घालणार आहे. भरपूरशी कोथिंबीर घालायची, त्याने भाजीला अजून छान चव येते. आपण अशी भरपूरशी कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे. त्याचा सुगंध अतिशय छान येतो आहे. तुम्ही अशा प्रकारे करून बघा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.
अशा प्रकारे आपली पनीरची भुर्जी तयार झाली आहे. ती तुम्ही छानपैकी चपातीबरोबर किंवा पावाबरोबर ब्रेडबरोबर एन्जॉय करू शकता. मी